हॅलो फ्रेंड्स, मी तुझ्या तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मी आहे माझ्या छोट्याशा किचन गार्डनमध्ये। तर मी आज किचन गार्डनमधले लाल भाजी हार्वेस्ट करणार आहे। तर पाहूया भाजी आपल्या गार्डनमधली। तर ही पहा आपल्या गार्डनमधली छान ऑर्गॅनिक अशी भाजी। ही लाल भाजी गेल्या वर्षीच्या बिया पडून आपल्या पण उरुजून आलेल्या आहेत आणि अगदी छान टवटवीत अशी लाल भाजी इथे आपली झालेली आहे। इथे मी किचनमधली कारल्याच्या बिया घातल्या होत्या। आता याला छोटे छोटे कळे यायला लागलेत, हे पहा। इथे मी सर्व असे दोऱ्या बांधून ठेवलेल्या आहेत, म्हणजे वेल आपली छान वाढेल। बघा, इथे आहे आपली लाल भाजी, पांढरी भाजी। आणि या क्रेटमध्ये मी पालक, मुळा, वांगी वगैरे लावलेले आहेत, बिया घातलेल्या आहेत। आणि इथे गेल्या वर्षीचे भेंडीच्या बिया मी या टबमध्ये घातलेल्या आहेत। तर छोट्या छोट्या भेंडी झालेल्या आहेत इथे। मस्त ना, ऑर्गॅनिक भाजी आहे ही सगळी। मी कसले केमिकल इथं वापरलेलं नाही, खत वगैरे कसले वापरलेलं नाही, फक्त किचन वेस्ट यात मी घातलेलं आहे। आणि आपल्या गार्डनमधला पालापाचोळा, जसे की आंब्याची पाने, झाडाची पाने, फणसाची झाडाची पाने मी अगदी खाली ग्रेटमध्ये घालून त्यावर थोडीशी माती घातलेली आहे आणि ही झाडं लावलेली आहेत। हे बघा, प्युअर ऑर्गॅनिक ही आपली लाल भाजी आहे। तर इथे आहेत मिरचीची झाडे, किचनमधलीच मिरचीचे बिया मी इथे घालून रोपे काढलेले आहेत। आणि हे मी लावलेले आहे, हे आपलं वॉशिंग मशीनचा ड्रम आहे माझा खराब झालेला। खाली टायर ठेवून मी त्यात पिशवी घालून मिरचीची झाडे लावलेली आहेत। हे बघा, छान आता फुले यायला लागलेली आहेत। हे मी राईस बॅगमध्ये झाडे लावलेली आहेत। मी यांना कांद्याची वरच्या साली वगैरे खत म्हणून वापरते। आणि किचनमधले जे काही भाज्यांच्या साली वगैरे असतात